रामकृष्ण हरी. मी पांडुरंग शास्त्री शितोळे, श्री क्षेत्र आळंदी देवाचे, तालुका खेड, जिल्हा पुणे. कैवल्याचे पुत्र ज्ञानांचे शिरोमणी योग्याची माऊली साधकांचे मैबाप अखंड समाधीखंड मुक्त कैवल्य तिजोरी श्री ज्ञानोबराय यांच्या संजीवन समाधीने पवित्र झालेल्या अलंकापूर नगरीमध्ये गेली 30 वर्ष झालं राहतो. अध्यात्माची आवड, गेली 35 वर्षाचा परमार्थ करत असताना मनामध्ये एक संकल्प आला. आपण अध्यात्माचे विचार लोकांपुढे मांडतो, आध्यात्मिक लोकांचे प्रश्न सोडवतो, पण कधी कधी मित्रांचे, जवळच्या लोकांचे, व्यवहाराच्या संबंधाने प्रश्न असतात, कुटुंबाच्या संबंधाने काही प्रश्न असतात, आर्थिक प्रश्न असतात, शारीरिक प्रॉब्लेम्स असतात. असे जे काही समस्या असतात त्या संबंधी लोक आपल्याशी बोलत राहतात, कारण त्यांना याची जाणीव असते किंवा त्यांचा भाव असतो की अध्यात्म जाणणारी माणसे हे माझ्या प्रश्नाची उत्तरं देतील, मला आनंद देतील, मला उत्साह देतील, माझ्या दुःखामध्ये क्षमवण्याची क्षमता यांच्या विचारामध्ये आहे असं वाटतं. पण ते कधी कधी काही प्रश्न आपल्याला विचारतात. ते सरळ प्रश्न अध्यात्माशी जोडलेले असतात, पण ते काही काही प्रश्नाची उत्तर आपल्याकडे याकरता नसतात, कारण ते प्रश्न त्याच्या जन्मपत्रिकेशी रिलेटेड असतात, तिच्या घराशी रिलेटेड असतात. म्हणून जेव्हा मला असं वाटलं की लोकांच्या जीवनामध्ये आत्मविश्वास वाढावा, आनंद उत्साह वाढावा, याकरता आपण देखील लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि हे सोडवण्याकरता आपणही वास्तू नावाचं शास्त्र शिकलो पाहिजे, ज्योतिष नावाचं शास्त्र शिकलो पाहिजे, अंकगणित असेल, हस्तरेषा असेल, या संबंधाने आपण रत्नांचा अभ्यास असेल करून घेतला पाहिजे. म्हणून असा मला संकल्प आला. आणि असा संकल्प आला आणि त्रिपुरा सुंदरीने पांडुरंग परमात्म्याने वा विज्ञान तुकोबांनी बुद्धी दिली. मी फोन केला, त्यानिमित्ताने जगदंब क्लासेस आणि कन्सल्टन्सी अशा नावाने मला उत्तर सापडलं. सरांचं नाव विजय पंडित सर दिघे. नावं अनेक आले माझ्याकडे, पण मी विचार करू लागलो की आपल्या बुद्धीला सबकॉन्शियस म्हणून आपल्या अंतर्मनातून कोणत्या व्यक्तीला फोन केला पाहिजे असं वाटलं. जे डेलला जेव्हा मी नंबर घेतली तेव्हाची घटना, त्याची तुम्ही सरांशी संपर्क कसा ठरवला. सरांनी मला वेळही दिला, मी सरांची भेट घेतली. खरं तर मला कौतुक या घटनेकरता वाटलं. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिकवून हा त्यांचा स्वभाव, पण तसे कोणाला शिकवत नाही. पुढच्या व्यक्तीला ते नेहमी सांगत असतात, तुम्ही विनाकारण टाइमपास म्हणून काही घटना शिकवू नका. आपल्याला करायची ती बॅड प्रॅक्टिस नाही करायची, तर गुड प्रॅक्टिस करायची. लोकांच्या जीवनाचा आनंद वाढायचा. ही काय अंधश्रद्धा नाही, ही विज्ञान आहे, लॉजिक आहे. प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे ग्रहांच्या तारांच्या सर्व रेषा आहेत, ठरलेले कालखंड आहेत. इथं कोणी कोणाचं भविष्य बदलत नसतं. जे जिथं आहे ते त्याला सांगणे आणि त्याच्यावरती तुझ्या पद्धतीने उपाय करणे. जेव्हा मी विजय पंडित सरांकडे गेल्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यात स्पष्टता मला जाणवली. त्यांच्या बोलण्यातला विज्ञानातला दृष्टिकोन विशेषतः जो मला जाणवला, न त्याला अंधश्रद्धेला खतपाणी घालणे, न त्याला आळशी बनवणे, तर त्याला पहिलं कर्म स्ट्रॉंग करायला लावणे. त्यांचा पहिला जे शब्द की मी कन्सल्टंट आहे, अर्थात तुमच्या घटनेचा मी मार्गदर्शक आहे, गायडन्स, मला मार्गदर्शन करावं लागेल. हे सर्व घटना मला त्यांचे भावले आणि म्हणून मी ठरवलं की आपल्याला यांच्याकडे ज्योतिष वास्तूंचा अभ्यास करायचा. आणि तशाप्रमाणे योगही आला, जुळून आला, तुमचं बोलणंही पुढे झालं. आणि सरांचं अंतकरण एवढं मोठं की जेव्हा त्यांना कळालं की माझा ॲक्सिडेंट झाला, मला थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे, तेव्हा सरांनी मन मोठेपणे सांगितलं, काळजी करू नका, मी तुम्हाला घरी येऊन शिकवेल. माझ्या डोळ्याला पाणी आलं. सर मग कदाचित ईश्वराची कृपा असेल किंवा त्यांचे माझे काही पूर्व घटनेचे ऋणानुबंध असतील, पण अतिशय सुज्वळ स्वभाव. नंतर मी त्यांची परत यूट्यूबला जाऊन इकडे जाऊन काय त्यांचे व्हिडिओ पाहिले. त्यांच्याविषयी मला जो काय अनुभव आला, आता हे सर्व शास्त्र शिकत असताना अगदी जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत सांगण्याची त्यांची शैली, पटवून देण्याची पद्धती, दृष्टांत सांगण्याची पद्धती, म्हणजे काहीतरी अभ्यास सिलेबस द्यायचा आणि तो तुमचा तुम्ही कंप्लीट करा, झालं तर पाठ, नाही झालं तर सोडून द्या, असं नाही. त्यांचा तो मुख्य स्वभाव की जो एकदा व्यक्ती माझ्याशी जॉईन झाला आणि ज्याला वाटतं का मी शास्त्र शिकलो पाहिजे की त्याला ते शिकवतातच, फक्त ते पुढच्याला वाटलं पाहिजे. आणि एकदा त्यांना ते वाटलं की ते शिकवतात. आणि कौतुकाची घटना, त्यांच्याच मार्गदर्शनाने मी तो कोर्स पूर्ण केला. शिवाय त्यांच्याच मार्गदर्शनाने 25 जुलै 2025 श्रावण शुद्ध प्रतिपदा शुक्रवारच्या दिवशी 6:33 मिनिटाला
श्रीजी वास्तु ज्योतिष, अंकगणित रत्नशास्त्र याचे कन्सल्टंटी आणि क्लासेस सरांच्या मार्गदर्शन ते पण सुरू केले. हे सर्व सांगण्याचा अर्थ याकरता आहे, ही माझी स्वतःची वैयक्तिक भावना आहे. ती मी याकरता स्वतः व्हिडिओ बनवून व्यक्त करत आहे की मी हे खरं तर सरांच्या तोंडावर सांगणार होतो, ते त्यांना कदाचित आवडलं असतं नसतं आवडलं, म्हणून मी माझ्या भावना रेकॉर्ड केलेत आणि तो व्हिडिओ मी आता सरांना पाठवणार आहे. याकरता की कदाचित हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत जावा आणि तुम्हाला जर इच्छा असेल आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आनंद उत्सव निर्माण व्हावा तर आपणही सरांकडे शिकायला काही हरकत नाही. सर चांगलं शिकवतात. सर त्या पुढच्या व्यक्तीला जसं पटेल त्या भाषेत शिकवतात. विशेषतः म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषा सरांच्या तयार आहेत. शिवाय ते वेल एज्युकेटेड आहेत. BCom MBA की चांगल्या कंपनीमध्ये, नावाजलेल्या कंपनीमध्ये काम केले. चांगल्या एका मोठ्या व्यक्तीच्या डायरेक्टरचा PA म्हणून त्यांना काम केले. रिटायर्ड झाले. अनुभवही मोठा, प्रचंड मोठा, 20-25 वर्षाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, त्यांच्या अतिशय लीनता असणारा त्यांचा स्वभाव आणि कोणत्याही व्यक्तीला त्याची जात न विचारता त्या व्यक्तीच्या पाठीमागं काय घडले त्याच्याबद्दलचं काहीही न करता त्यांचं सांगणं असतं आपल्याला पुढच्या व्यक्तीची मानसिकता स्ट्रॉंग करायची. चुका एक माणूस घडल्या असतील, घडतील, मग तेवढ्या धरून बसायचं आहे. त्याचे ते चांगले गुण शोधूयात. हा त्यांचा जो स्वभाव आहे की प्रत्येक व्यक्तीचा फक्त चांगला गुण, प्रत्येक वस्तूतला चांगला गुण. ते एखादी वास्तू व्हिजिटला जरी गेले, तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा जेव्हा फिरलो, मी तिचे पाहिले त्याच्यातून